एक मोठी बातमी समोरते सिडकोचे भूमी आणि भूमापन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकलेत। अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना 22,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। रामदास जगताप सिडको कार्यालयात रंगेहात अटक त्यांना करण्यात आलेली आहे। नवी मुंबई एसीबी कडून ही कारवाई करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यात सायंकाळी अनेक भागात वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाने हजेरी लावली। तासगाव तालुक्यातील वायफळेमध्ये गारपिटीसह पाऊस झाला, तर जत तालुक्यातील उमराणी भागात वादळी वाऱ्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेले। जिल्ह्यात 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने नुकसानीच्या देखील घटना घडतात। इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर विशेष सभा बोलावण्यात आली। सभेपूर्वीच शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने महानगरपालिका प्रांगणात जोरदार निदर्शने करण्यात आली। शहरातील रखडलेल्या सुळकुड आणि वारणा पाणी योजनांबाबत सत्ताधाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप करत आघाडीच्या नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर, खासदार, आमदार आणि सत्ताधारी नगरसेवकांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली। इचलकरंजी शहराला गेले 20 वर्ष झालं वेगळ्या नदीतून पाणी देतो म्हणून अनेक वर्ष अनेक निवडणुका माजी आमदार, विद्यमान आमदार आणि खासदारांनी त्या ठिकाणी लढवल्या। आज आपण या इचलकरंजी शहरामध्ये 4 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये 8 दिवसानं पाणी येतंय अशा पद्धतीची परिस्थिती आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपी धनंजय लोखंडे यांची सकाळी 11 वाजल्यापासून चौकशी सुरू आहे। धनंजयसह खरं तर अन्य 2 संशयितांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती गेल्या 6 तासांपासून मुंबई सीबीआय कडून चौकशी सुरू आहे। ऐन उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात सायंकाळच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली। या गारपीट आणि पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून अनेकांचे घरावरील पत्रे उडून गेले। तर पालखी महामार्गावरील अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर झाड कोसळून काही काळ रस्ता देखील बंद झाला होता। गारपीट आणि वादळी वारे पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून नुकसान भरपाईची मागणी आता शेतकरी करतात। एक महत्त्वाची बातमी समोर येते। भोंदू अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आता खरातच्या कबुलीनंतर नामकर्ण आवारेला अटक करण्यात आली। नामकर्ण आवारे शिवनिका संस्थांचा सचिव आहे। सिन्नर पोलिसांकडून नामकर्ण आवारेला अटक झाल्याची माहिती। विदर्भात पुन्हा एकदा सूर्य आग ओकू लागलाय। राज्यात सर्वाधिक तापमान पाहायला मिळते अकोला जिल्ह्यात। अकोलाचा पारा खरं तर आता 45.9 अंश सेल्सिअसवर पोहोचला। अमरावतीचा पारा 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। तर पुढील 3 दिवस विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।